टीम झेनीच्या वतीने राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे आयोजित करण्यात आले होते। या महोत्सवात निवड झालेल्या कलाकारांना दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय सांस्कृतिक महोत्सवात दाखवणार असल्याचे मिथिल कळंबे यांनी सांगितले। या महोत्सवात फास्ट विनर ऑफ साक्षी पेठे यांनी मान मिळवला। दिनांक 20/7/2024 या रोजी मिस महाराष्ट्राची विनर झालेली आहे आणि ज्या माझ्या मेकअप आर्टिस्ट होत्या नंदिनी घोरमाडे मॅडम, राजनंदिनी अकॅडमीच्या संचालिका यांनी माझा मेकअप खूप सुंदर करून दिलेला आहे आणि खूप पॉझिटिव्ह पद्धतीने त्या माझ्यासोबत राहिलेल्या आहे आणि खूप जास्त त्यांनी मला सपोर्ट केला आणि खूप पॉझिटिव्ह माझ्या डोक्यामध्ये त्यांनी विचार टाकले, कारण की मी खूप जास्त नर्वस होती, कारण माझा फर्स्ट स्टेज आणि मी फर्स्ट स्टेजची विनर झालेली आहे। त्या आता नुकतंच मे महिन्यामध्ये ब्राइड ऑफ इंडिया याच्या सुद्धा विनर झालेल्या आहे आणि त्यांचा जो सपोर्ट होता मला खूप चांगला होता। खूप सहकार्य केलं त्यांनी मला। या विनरचे मेकअप राजनंदिनी ब्रायडल अकॅडमीच्या संचालिका प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट नंदिनी घोरमाळे यांनी केली। यांनी या संदर्भात झालेल्या विदर्भात संदर्भात बोलताना मेकअप हे महत्त्वाचे असते व ते मेकअप नंदिनी घोरमाळे यांनी केले, त्यांना याचे श्रेय जाते असे साक्षी पेठे यांनी विनर ऑफ झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले व मिथिल कळंबे यांना सुद्धा साक्षी पेठे यांनी श्रेय दिले। हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला। यावेळी मोठ्या संख्येत शहरातील नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाळे यांची रिपोर्ट।